गजानन महाराज म्हणल्यानंतर आपण चिलीम पाहतो. स्वामी म्हटलं की आपल्याला हुक्का दिसतो. शंकर महाराज म्हणले की सिगारेट असते. सो मग हे लोकं त्यावर प्रश्न करतात, की मग जर ह्या विभूती अशा सगळ्या गोष्टी करत असतील, तर मग आम्ही यांना गुरु म्हणून का मानावं? तर मग यांना तुम्ही काय सांगाल? स्वामी समर्थ महाराजांनी, गजानन महाराजांनी, शंकर महाराजांनी काय तत्व सांगितली, हे हं. कधी दिसलंच नाही. एकदा शंकर बाबांना विचारलं, की "सिगारेट का घेता?" तेव्हा म्हणे, की "ह्या धुरामध्ये मी ब्रह्मांड फिरून येतो," असं महाराजांचं वर्णन होतं. अच्छा. ज्यानं ते निर्माण केले त्याच्यासाठी ते सगळं सेम आहे. सोने आणि माती दोन्ही त्यांना समान वाटती, व्यवहारी माणसांची वृत्ती नसते कधी संतांपाशी. हं, हं. त्यांना त्यांना व्यवहार कळत नाहीये. हं. त्यांना हे काय आहे, ह्याची वस्तू ही, त्याची वस्तू ती किंवा यातून काय ते कळत नाही. आपण तुलना कशाची करतो? महाराजांनी चिलीम घेतली म्हणून करतो. पण आपण गजानन महाराजांनी चिलीम कुणासाठी किंवा का का प्रसंग होता? काशीचा एक संन्यासी जेव्हा महाराजांकडे आला, तेव्हा तो महाराजांना भेटायला गेला. महाराजांना भेटायला जात असताना तिथं असलेला एक विठोबा घाटोळे नावाचा महाराजांचा भक्त होता. तो त्याला आत सोडत नव्हता. हं. तेव्हा त्यानं नवस केलेला, की माझी इच्छा सिद्धी झाली. महाराजांना मी काय देणार? जयासी जी वस्तू आवडते, तो भक्तासी ती देत असे. परमसन्यासी नाही हं. म्हणत मी. जे अगदी सोडले नागा किंवा सगळं असे असं. तिकडे असतात हं. तसे. तर तसा तो संन्यासी होता. तर तशा तो काशीमधनं आलेला इसम, तो म्हणे संन्यासी, की मी यांना महाराजांना हे देतो म्हणला. मग तेव्हा तिथातली लोकं म्हणाले, "अरे तुला मारतील" म्हणले लोक. हां. महाराजांसारख्या परमविभूतीला असं देतोस काय? म्हणून त्याला हाकलून दिलं. 1 झाला, 2 झाला. मग विठोबा गटवर त्याला म्हणला, की म्हणला, "पैसे आहेत का?" म्हणलं. "सोडतो आत." म्हणला. "रोकं असेल तर दे." म्हणला. झालं 2 मिनिटांना आत गेले. गजानन महाराजांनी विठोबा घाटळला. अगदी मार, मार, मार मारला. महाराज म्हटला, "काय झालं?" हातानं मारायचं म्हटल्यावर काठीनं मारला. वेताच्या काठीनं फोडला. बरं. तेव्हा महाराजांना तो म्हणला, "काय?" म्हणले, माझा बाजार उघड-उघड मांडतोस" म्हणले. "तुझ्यासारख्या नास्तिकांपेक्षा, तुझ्यासारख्या धर्माचा बाजार करणाऱ्यांपेक्षा मला उघड-उघड नास्तिक परवडतात." गजानन बरं. महाराज म्हणले, की महाराजांचा हा विचार कधी दिसला नाही. तेव्हा त्या हं. संन्याशाला आत बोलवून महाराज म्हणतात, "आण काय आणलेस ते दे." तेव्हा तो म्हणतो, "महाराज मला आपल्याला द्यायला काय नाही, तर माझ्याकडे एकच वस्तू आहे ती म्हणजे चिलीम. जोपर्यंत तुम्ही जे आहात, जोपर्यंत आपला अवतार आहे, तोपर्यंत ह्या चिलमीला अंतर देऊ नका, म्हणजे मला अंतर देऊ नका." अच्छा. त्यापायी महाराजांनी ती चिलीम हातात धरलेली आहे. मग हं. म्हणून म्हटलं तसं हा प्रसंग महाराजांनी यातनं शिकवलेला दिसत नाही. पण आपण काय बघणार ते आपण ते उचलायची ती फॅक्ट उचलतो.